मी डॉक्टर भरत वाघमोडे भात विशेषज्ञ म्हणून प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र कर्जत येथे कार्यरत आहे। हे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे एक संशोधन केंद्र आहे। आज आपण कोकण सुवास जी आपल्या कोकणासाठी पहिली काही बासमती प्रकारातली भात वाण आपण दिलेला आहे, त्याबद्दल मी एक भात पैदासकार म्हणून याची माहिती आपण देणार आहोत। कोकण कृषी विद्यापीठाचे कृषी संशोधन केंद्र शिरगाव रत्नागिरी आहे। इथून आपण हा कोकण सुवास जे बासमती प्रकारातली जात विकसित केलेली आहे। 25 वर्षापासून याच्यावर संशोधन करत म्हणजे भातामध्ये काम करत असताना शेतकरी बंधूच्या बऱ्याचशा मागण्या असायच्या की सर आपल्याला आपल्या कोकणात आपल्या मातीत आपल्या लाल मातीत बासमती प्रकारातला भात जात जर आपल्याला शेतकरी बंधूंना जर उपलब्ध करून मिळाली तर निश्चितच ह्याचा आम्हाला शेतकरी बंधूंना त्याचा लाभ होईल। त्या अनुषंगाने आम्ही संशोधन केंद्र शिरगाव येथे याचं संशोधन हाती घेतलं आणि अथक प्रयत्नातून एक 7-8 वर्ष सतत आम्ही त्याचा प्रयत्न करत होतो आणि आज 8 ते 9 वर्षानंतर मला आपल्याला सांगायला अभिमान वाटतो की आपण बासमती प्रकारातली म्हणजे त्याच्यामध्ये सुवासिकता आहे। दुसरी गोष्ट मध्यम प्रकारचं इंटरमिडिएट ॲमेलोज आहे, म्हणजे 20 ते 25% जी काय ॲमेलोजचं प्रमाण असतं त्याच्यामुळे भात चिकट होत नाही। अशा प्रकारची जी काही गुणवत्ता असते तांदळाची ती गुणवत्ता असणार आणि सुवास असणार आणि जाडीमध्ये न फक्त लांबीमध्ये डबल त्याचं शिजवल्यानंतर जी काही लांबी होत असते अशा प्रकारचे जी काही बासमतीचं गुणवैशिष्ट्य असतं तशा प्रकारचे तिन्ही गुणवैशिष्ट्य असणारी ही समृद्ध अशी लाल मातीत तयार होणारी ही बासमती जात आपण विकसित केलेली आहे। आपल्या महाराष्ट्रात कोकणात आपण ह्याच्या वेगवेगळ्या चाचण्या घेतलेल्या आहेत। शेतकऱ्याच्या शेतावर सुद्धा वेगवेगळ्या माध्यमातून ह्याच्या आपण चाचण्या आणि प्रयोग घेतलेले आहेत। तर शेतकऱ्याच्या सगळ्या शेतावर आणि इव्हन आपण त्याचा तांदूळ करून देखील वेगवेगळ्या शेतकऱ्यांनी आणि वेगवेगळ्या त्याच्या टेस्ट घेऊन आपण पाहिलेलं आहे की याचा सुवास राहतो का नाही। तर शेतकऱ्याच्या माध्यमातूनच त्याचे फीडबॅक आलेले आहे की अतिशय सुंदर प्रकारचे याचा तांदळाचा सुवास राहतो आणि त्याच्यामुळेच ही सगळ्या सध्या लेटेस्ट अशा प्रकारची ही कोकण सुवास नावाची बासमती प्रकारातली जात असल्यामुळं त्याचं बियाणं आपण वेगवेगळ्या संशोधन केंद्रावरून तयार केलेलं आहे। याद्वारे मी शेतकरी बंधूंना निश्चितच सांगेल की आपण बासमती प्रकारातली हा जो काय भात वाण आपण ह्या संशोधन केंद्रावर किंवा डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाअंतर्गत विकसित केलेला आहे। त्यांनी या बियाणाचा मागणी करावी, जास्तीत जास्त ह्याचा उपयोग करून घ्यावा। निश्चितच तुम्हाला घरी खाण्यासाठी जिरा राईस किंवा जसं आपण हॉटेलमध्ये सारखं बासमती प्रकारातली तांदूळ मागत असतो तर तुम्ही बासमती प्रकारची डिश आपल्याच मातीतली आपल्याच घरी आपण बनवू शकतो कमी किमतीत आणि निश्चितच ह्याच्यामध्ये सुद्धा 70 ते 80 रुपये किलो किंवा 100 रुपये किलो पेक्षाही जास्त तुम्हाला बाजारात ह्या तांदळाचा भाव मिळू शकतो। तरी शेतकरी बंधूंनो जास्तीत जास्त ह्या भात जातीची आपण लागवड करावी आणि त्याची थोडं प्रमाणात आता जास्त प्रमाणात आपल्याकडे बियाणं उपलब्ध नसणार आहे तर थोडं 5 किलो 2 किलो 10 किलो जसं मिळेल तसं आपण घेऊन आपण आपल्या स्तरावर ही काही संकरित भात जात नाही, ही सुधारित भात जात असल्यामुळं आपणच आपल्या जमिनीत पुन्हा स्वतःचं बियाणं वापरून लागवड केल्यास तुम्हाला फायदा होऊ शकतो। धन्यवाद।